हर हर महादेव. बाबा मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला तर यांचा जन्म माशाच्या पोटातून झाला व लहानपणीच जे कोळी लोक होते जे मासे पकडायला जायचे त्यांना हे बालक समुद्राच्या किंवा नदीच्या काठी दिसले होते आणि मग या बालकाला घेऊन म्हणजे मच्छिंद्रनाथांना घेऊन ते कोळी लोक घरी आले. तब्बल 12 वर्षे त्यांच्या घरी राहिली. ते लहानपणी माशाच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यामुळे ते मासे तर नव्हतेच खात पण इतर कुठली म्हणजे जीवजंतू मारहाण करून खायचे नाही म्हणजे नॉनव्हेज ते खात नव्हते. समजून राहिले ना मांसाहार ते खायचेच नाही. आणि 12 वर्षांनी त्यांना दत्तात्रय महाराजांचं स्वप्न आलं आणि ते घरातून निघून गेले आणि तपस्याला त्यांनी सुरुवात केली. अशी ही मच्छिंद्रनाथाची लहानपणीची कथा.